welcome to next session. Integration session 6. We have seen one formula, integration by substitution, and depending on these two corollaries. ओके, दोन corollaries आपण बघितलेले आहेत. त्याच्यावरचे सेकंड corollary f of x raised to n into f dash x इक्वल टू f of x raised to n plus 1 upon n plus 1 याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण बघतो आहे. ओके, मागच्या पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम बघितले. आता पुन्हा त्यातला हा एक प्रॉब्लेम घेऊ आणि नेक्स्ट करोलरीकडे जाऊ. ओके, हे तुमचं दिलेलं इंटिग्रेशन आहे. ओके, मला माहिती आहे हा सेक स्क्वेअरचा आहे, पण अडचण काय आहे? एक्स स्क्वेअरची आहे. हे झालं. इथं बघा, टॅन स्क्वेअर रूट ऑफ टॅन क्यूब ऑफ एक्स स्क्वेअर. नक्की कशाबद्दल सबस्टिट्यूशन? सेक स्क्वेअर माहिती आहे टॅनचा आहे, पण हा माहिती आहे का? याच्याबद्दल काही माहिती आहे का? रूटमध्ये एक्स चालतो आपल्याला, रूटमध्ये अल्जेब्रिक चालतो. एक्स हा चालला असता, फक्त एवढा रूटमध्ये असतात. हा आहे का? नाही. म्हणजे सबस्टिट्यूशन. मग हा टॅन, मग आता टॅन क्यूब की टॅन, तर दिस कॅन बी रिटर्न ॲज, पहिल्यांदा याचं रिरायटिंग करूया. एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन टॅन ऑफ एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 इज इट ओके? बघा बरं आता चालेल का असं? कारण क्यूब म्हणजेच काय? क्यूब रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे रेज टू 1/2 आणि टॅन क्यूब एक्स इज सेम ॲज टॅन एक्स रेज टू 3. हा रूटमध्ये आहे, मग रूट ऐवजी 1/2 लिहितो. झाला 3/2. कुठं आहे? डिनॉमिनेटरला आहे. हा तुमचा पार्ट आहे. आता लक्षात येईल तुम्हाला एक्स रेज टू एन, परंतु एक्स ऐवजी कोण आला? टॅन आला. नुसता टॅनच आला नाही, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर आला. याच्याबद्दल आपण काय करायचं? ज्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला त्याच्याबद्दल टिपूट करायचं. ओके, आणि मग जनरली जी डिनॉमिनेटरला टर्म येते ना अशा प्रॉब्लेममध्ये, तिच्यामुळे जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके, मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू एक्स आहे का इथं? नाही. पुन्हा चेन रूल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. बघा पुन्हा सांगतो, सेक टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हा कोणी सांगितला? चेन रूलने. एक्स ऐवजी दुसरा कोणी आला तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने घ्यायचं. ओके, झाला. इकडच्या बाजूला घेतो आपण dx आणि टीच्या बाजूला घेतो dt. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x सुरुवातीला लिहितो 2x इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इक्वल टू dt. त्यातला 2 तुमच्याकडे नाही. बघा, तुमच्याकडे x आहे, सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे, dx आहे, एवढा पार्ट तुमच्याकडे आहे. मग 2 नको आहे ना, मग तो 2 शिफ्ट करा. 2 एक्स स्क्वेअर सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इक्वल टू dt अपॉन 2. ओके, अँड देअरफॉर आवर इंटिग्रल आय बिकम्स, ही किंमत टाकायची आणि हे किंमत टाकायची. या दोन किंमती आपण टाकून देणार आणि बघा काय मिळणार? एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx बरोबर dt अपॉन 2 अपॉन t रेज टू 3/2. टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ऐवजी t आहे, t रेज टू 3/2. 1/2 कॉन्स्टंट आहे, आउटसाईडला घ्या. t रेज टू पॉवर आहे, वरती घ्या. आणि आला तुमचा फॉर्म्युला. काय? एक ॲड करायचा आणि तोच डिनॉमिनेटरला द्यायचा. मग -3/2 प्लस 1 -3 प्लस 2 -1/2 अपॉन -1/2 प्लस c. 1/2 कॅन्सल्ड, काही मायनस आणि हा मायनसचा प्लस करायचा असेल तर काय करायचा? t रेज टू 1/2 प्लस c. 1/2 नको पाहिजे असेल तर काय लिहितो आपण? 1/2 म्हणजे √t प्लस c आणि द्या टाकून किंमत. तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळेल. हे तुमचं ॲन्सर झालं -1 अपॉन
अंडर रूट ऑफ ॲन्सर आलं टीची किंमत टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि असा हा एक चांगला प्रॉब्लेम. पुन्हा बघा काय अडचण आली होती नेमकी. ओके, सेक स्क्वेअर. बघा मी पहिल्यांदा सेक स्क्वेअर बघितला. कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? टॅनचा. आहे का टॅन डिनॉमिनेटरला आहे. आला एक्स. एक्स कशाचं येतं? याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये येतो. म्हणजेच हे सबस्टिट्यूशन आहे तुमचं. याच्यामुळे अडचण आली. ओके, तर ही डिफिकल्टी तुम्हाला कळाली पाहिजे. बस याच्यासाठी प्रॅक्टिस करा. ओके, टर्न टुवर्ड्स नेक्स्ट corollary. See this. F dash x upon f of x means what? If derivative of denominator is in numerator, if derivative of denominator is in numerator, then answer is log of denominator. सिंपल कन्सेप्ट आहे. याचा डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरला असेल तर आन्सर लॉग ऑफ डिनॉमिनेटर घ्यायचं. ओके, असा हा कन्सेप्ट आहे. असा हा रूल आहे. प्रूव्ह करणार मी. प्रूफ. मग लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा एफ ऑफ एक्स नक्की काय आहे माहिती आहे तुम्हाला? एक्स असेल, लॉग एक्स असेल, साइन एक्स असेल, टॅन एक्स असेल, सेक स्क्वेअर असेल, कॉट स्क्वेअर असेल किंवा काही पण असू शकतो. पॉलिनॉमियल असेल. हा नक्की काय आहे माहीत नाही तोपर्यंत हे कळणारच नाही. म्हणून अडचण कुणामुळे झाली बघा. पुन्हा आणखी एक कन्सेप्ट. एफ डॅश एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? एफ ऑफ एक्स. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अपोजिट आहे. याचा ॲन्सर तुम्हाला मिळेल. पण कशामुळे अडचण आली? एफ डॅश एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जर एकमेकांचे घेतले तर दोन्ही कॅन्सल होतात आणि राहतं. म्हणजे याचं इंटिग्रेशन माहिती आहे, याचं माहिती आहे, पण याच्यामुळे काय होतं? अडचण येते. माझ्याकडे एक चॉकलेट आहे, माझ्या एकाच मित्राला द्यायचे, पण त्याच्याबरोबर त्याचा जोडीदार आहे. मग देता येईल का ते? नाही. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही? कारण सांगून दुसऱ्याला बाजूला काढावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करतं? याचं माहिती, पण याच्यामुळे अडचण आहे. कुणामुळे? डिनॉमिनेटरमुळे अडचण आली. म्हणून मी काय करणार? ज्याच्यामुळे मला रिझल्ट्स वापरायला अडचण येते त्याच्याबद्दल मी टी पुट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. एक्सच्या बाजूला डी एक्स, टीच्या बाजूला डी टी. आणि ह्यात किमती तुमच्या इंटिग्रेशनमध्ये टाकून द्या. अँड देअरफॉर आवर इंटिग्रल बिकम्स एफ डॅश एक्स डी एक्स, एफ डॅश एक्स डी एक्स डी टी अपॉन एफ ऑफ एक्स टी. कुठला फॉर्म्युला आला माहिती आहे? 1/x dx हा फॉर्म्युला आला. आणि याचं इंटिग्रेशन काय असतं माहिती आहे? लॉग ऑफ टी प्लस सी. याचं इंटिग्रेशन काय आहे? 1/x लॉग एक्स. एक्स ऐवजी फक्त टी आला. लॉग टी. टीची किंमत टाकून द्या. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि असा हा फॉर्म्युला संपला. इतका सोपा आहे. ओके, याच्यामुळे तुम्हाला जे इंटिग्रेशनचे मी तुम्हाला डायरेक्ट दिले होते मागच्या वेळेला ते रिझल्ट्स खरे तर याच्यामुळे मिळतात. कोणता? बघा, पहिला रिझल्ट्स इंटिग्रेशन ऑफ कॉट टॅन एक्स याच्यामुळे मिळतो. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स. टॅन एक्सचं इंटिग्रेशनच आपल्याकडे आहे. मग मी काय करणार? टॅनचं स्प्लिटिंग करणार. साइन एक्स अपॉन कॉस एक्स डी एक्स. बघा, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता साईनचं इंटिग्रेशन माहिती आहे, पण 1/cos म्हणजे सेकचं माहिती आहे का? नाही माहिती. म्हणजे अडचण कुणामुळे आली रिझल्ट्स वापरायला? त्याच्यामुळे आली. मग आपण काय करणार? पुट कॉस एक्स इक्वल टू टी. ओके, कॉसबद्दल टी पुट करा. घ्या डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आणि तुम्हाला मिळेल कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स डी एक्स इक्वल टू डी टी. परंतु काय अडचण आहे माहिती आहे? मायनस साईन आपल्याकडे आहे का न्युमरेटरला? नाही. म्हणून तो निगेटिव्ह साईन शिफ्ट करा. साइन एक्स डी एक्स इक्वल टू मायनस डी टी.
आणि ह्या दोन किमती, ही किंमत आणि ही किंमत तुमच्या इंटिग्रेशनमध्ये टाकून द्या आणि बघा त्याचं रूपांतर काय होतं. साइन एक्स डी एक्स मायनस डी टी अपॉन टी मायनस कॉमन आणि डी टी अपॉन टी म्हणजे 1/t 1/x डी एक्स. याला फॉर्म्युला आहे लॉग ऑफ टी प्लस सी. ओके, दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ टी म्हणजे कोण हो, कॉस एक्स, आणि हा -1 जर मागे गेला तर काय होईल, तो पॉवर म्हणून पुढे जाईल बाय रूल ऑफ लॉग. याला कोणता फॉर्म्युला वापरला, 1/x फॉर्म्युला वापरला. अँड दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ कॉसचा मायनसचा प्लस करायचा असेल तर कुठं घ्यावं लागेल, डिनॉमिनेटरला घ्यावं लागेल. आणि म्हणून तुमचा ॲन्सर काय येईल, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. आणि हा झाला तुमचा रिझल्ट्स तयार. आणि हा झाला तुमचा रिझल्ट्स तयार. टॅनचं इंटिग्रेशन बघा, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. आणि एकदम सोपं आहे. असंच तुम्हाला कॉटचं पण काढता येईल, जमेल. लेटेस्ट ट्राय. इंटिग्रेशन ऑफ बघा, इंटिग्रेशन ऑफ पुढचा फॉर्म्युला घेतो आहे कॉट एक्स डी एक्स. आता हे कोणाचं झालं, टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स, टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स. आता कॉटचं बघूया, कॉटचं इंटिग्रेशन. मग कॉट पण कसा कन्वर्ट करता येईल, आय इक्वल टू कॉट मीन्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स डी एक्स. सबस्टिट्यूशन केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट प्रॉपर्टी वापरायची बाय इंटिग्रेशन ऑफ, ही प्रॉपर्टी आहे एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे. मग ही प्रॉपर्टी जर वापरली तर तुमचा ॲन्सर काय येईल, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. संपलं. कॉटचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स. आणि नसेल तर ह्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला मग असं तुम्ही म्हणाल इथं केलं मग इथं नसतं जमलं असतं. काय करायचं, फक्त साइन चेंज करायचं आणि लॉग ऑफ कॉस एक्स, आणि मग इथपर्यंत तुम्ही आला असता लॉग ऑफ कॉस एक्स, आणि याच्या पुढे या 3 स्टेप आल्या असतात तरी पण चालेल. असंच दोन्ही मार्ग दाखवले डायरेक्ट, कारण ही प्रॉपर्टी आपण शिकलो करोलरी. मग तिचा उपयोग काय, तर हा तिचा उपयोग आहे डायरेक्टली. ओके, हा पुढचा प्रॉब्लेम. दुसरा रिझल्ट्स. तिसरा रिझल्ट बघा, या प्रॉपर्टीवरचा तिसरा रिझल्ट्स. इंटिग्रेशन ऑफ, we have seen two results. Integration of tan x is log of sec x. Integration of cot x is log of sin x. बघा त्या 6मध्ये हे नव्हते डेरिव्हेटिव्हचे डायरेक्टमध्ये. हे आत्ता आपण एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्सने प्रूव्ह केला. हा सुद्धा बघा. आता सेक म्हणजे 1/cos कुठं माहिती आहे आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, इंटिग्रेशन माहीत नाही. मग काय करायचं, याला थोडीशी वेगळी आयडिया आहे. मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स. मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स. ही याला आयडिया आहे. सेक आणि टॅनने, सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिपल ॲज वेल ॲज डिवाइड. सो दॅट इफ यू सिम्प्लिफाय न्युमरेटर यू गॉट सेक इंटू सेक, सेक स्क्वेअर एक्स प्लस sec x into tan x upon sec x plus tan x and see the property. आणि बघा या प्रॉपर्टीनुसार बाय इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स असं जर आलं, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर आन्सर काय घेतो, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स घेतो. आहे का बघा, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स प्लस टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. ही प्रॉपर्टी हा प्रॉब्लेम सॅटिस्फाय करतो आणि म्हणून याचा आन्सर काय येईल, लॉग ऑफ डिनॉमिनेटर लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. याचं पुढे आणखी पण सिम्प्लिफिकेशन होतं. 1/cos साइन अपॉन कॉस, कॉस डिनॉमिनेटर आहे 1 प्लस साइन अपॉन कॉस, मग हाफ अँगल फॉर्म्युला, मग सिम्प्लिफिकेशन. पण सध्या आपल्याला इथपर्यंत आला सफिशियंट आहे.
अँड लास्ट शेवटचा याचा कसला ट्रिग्नॉमेट्रीचा शेवटचं सेकचं झालं, आता टॅन झाला, कॉट झाला, सेक झाला, कोसेक. याला ही सेम आयडिया आहे, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय, कारण हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह नाही. मग याला डेरिव्हेटिव्ह येण्यासाठी काय करायचं, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय कोसेक एक्स माइनस कॉट एक्स. क्या किया, मल्टीप्लाई और डिवाइड बाय कोसेक एक्स माइनस कॉट एक्स हो गया. ओके, दैट इज मल्टीप्लाई इनसाइड कोसेक कोसेक हो गया कोसेक स्क्वायर एक्स माइनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स अपॉन कोसेक एक्स माइनस कॉट एक्स डी एक्स. इज इट ओके? चेक युअर सेल्फ. Only multiply inside, then check whether what is derivative of cosec x. Cosec x चा derivative minus cosec x into cot x minus cot चा minus cosec square minus minus plus again by same property. फक्त प्रॉपर्टी वापरायची असेल तर, कारण आपण डायरेक्ट वापरतो आहोत, सबस्टिट्यूशन करतो का नाही, ही प्रॉपर्टी लिहावी लागते. यू मस्ट राईट द प्रॉपर्टी. ही डायरेक्ट वापरायची आहे ना, फक्त एवढंच सांगा याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे एवढंच तुम्ही चेक करा. हे झालं तुमचं ॲन्सर. म्हणजेच तुमच्या प्रॉब्लेमचा ॲन्सर काय, विच इज इक्वल टू, यस व्हॉट इज युअर ॲन्सर, विच इज इक्वल टू लॉग ऑफ डिनॉमिनेटर कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी आणि असे हे इंटिग्रेशन. आणि म्हणून राहिलेले 4 रिझल्ट्स कोण देतं, तर ही एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स देते. ही प्रॉपर्टी कोणते, पहिला रिझल्ट्स कोणता, पहिला रिझल्ट्स आपण प्रूव्ह केला, टॅन एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स इक्वल टू काय होता, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. आणि इंटिग्रेशन ऑफ sec x is log of sec x plus tan x and integration of cosec x dx equal to log of cosec x minus cot x. हे 4 रिझल्ट्स आपल्याला या फक्त प्रॉपर्टीमुळे मिळाले. ओके, सी द प्रॉब्लेम ऑन दिस प्रॉपर्टी एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स वरचा हा प्रॉब्लेम बघा. तुम्हाला कुठं एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स एक स्टेप तर बघा, इट इक्वल टू 1/4x प्लस कुठं चान्स आहे माहिती आहे, पॉवर निगेटिव्ह आला तर आपण काय करतो माहिती आहे ना, पॉझिटिव्ह करतो डी एक्स. अपटील एनी प्रॉब्लेम, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एलसीएम घ्या. एलसीएम घेतल्यावर डिनॉमिनेटर कुठं जाईल, आता इथं 4x रेस टू किती होईल माहिती आहे ना, हे 11 इंटू एक्स 12 प्लस 5 डी एक्स अपॉन एक्स रेस टू 11. डिनॉमिनेटर काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डिमोरेटरला जाईल. आता एक्स रेस टू 11 बघा, याचा डेरिव्हेटिव्ह फक्त काय ॲडजस्ट करायचं आहे, तुम्हाला 4 ॲडजस्ट करायचं आहे, नसेल तर चेक करू. बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला आता हा पार्ट आहे, मग इथं याची पॉवर याच्यापेक्षा इकडे कमी आहे आणि याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. याला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला मी वापरू शकतो. डायरेक्ट ॲडजस्ट होत नसेल तर सबस्टिट्यूशन 4 इंटू एक्स रेस टू 12 प्लस 5 इक्वल टू टी. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 12 इंटू 4 48 एक्स रेस टू 11 5चा डेरिव्हेटिव्ह 0 संपला. डी एक्स इक्वल टू डी टी. व्हॉट वी गॉट, अँड देअरफॉर आपल्याकडे काय आहे, फक्त एक्स रेस टू 11 आणि डी एक्स आहे. मग तुम्हाला काय मिळेल, डी टी अपॉन 48 हा कोएफिशियंट आहे तो इकडे आणा. अँड देअरफॉर पुट इन गिव्हन इंटिग्रल आय, वी गॉट एक्स रेस टू 11 डी एक्स इक्वल टू पहिल्यांदा 1/t, याच्याबद्दल टी पुट केला आणि एक्स रेस टू 11 डी एक्स ऐवजी डी टी अपॉन 48. कॉन्स्टंट काय करतो आपण, बाहेर घेतो, काय राहिला 1/t डी टी, म्हणजेच 1/x डी एक्स. टीचा डेरिव्हेटिव्ह स्वतःशी 1 येतो, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. या रूलने जरी गेलं तरी चालेल आणि नसेल तर असंही बघा,
लॉग ऑफ टी प्लस सी, टीची किंमत टाकून द्या, संपला तुमचा प्रॉब्लेम. लॉग ऑफ 4 टाइम्स एक्स रेज टू 12 प्लस 5 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, आणि संपला प्रॉब्लेम. बघा बरं, टिपिकल वाटत होता, लगेच आला. 2 मार्काला असा प्रॉब्लेम येऊ शकतो, MCQ मध्ये पण येऊ शकतो. ओके. See, one more problem. 2 integration of 2 sin x into cos x upon 3 cos square x 4 sin square x, याच्याऐवजी ते sin 2x सुद्धा देऊ शकता, बिकॉज इट इज अ फॉर्म्युला ऑफ sin 2x. आणि जर sin 2x दिलं तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याकडे आहे मायनस कॉस 2x अपॉन 2. पण अडचण कशामुळे झाली बघा, मी आन्सर सांगितलं पण कुणाचं, याचं सांगितलं. हा एकटा आहे का हो? नाही. याच्या मागे कोण आहे? हा ठरवणार आहे याचं काय करायचं ते. याला अधिकार नाही का? नाही. मग कुणामुळे अडचण झाली? ज्याच्यामुळे अडचण झाली त्याच्याबद्दल सबस्टिट्यूशन. हा आपला सिंपल कन्सेप्ट आहे. स्टँडर्ड रिझल्ट वापरायला कोण अडचणीत आणतो? कारण याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, त्याचं इंटिग्रेशन पण माहिती आहे, पण अडचण याच्यामुळे आली म्हणून त्याच्याबद्दल टी. घ्या डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह जपून घ्या. चेन रूल वापरायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. 3 आहे तसाच. ओके. पॉवर पुढे घेतला, 1ने कमी केला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स, संपला. हा पहिला ब्रॅकेट प्लस 4 इंटू पॉवर पुढे 1ने कमी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, संपला. ब्रॅकेट कंप्लीट. dx इक्वल टू dt. सिम्प्लिफाय करा फक्त, नंतर बघूया. 3 इंटू 2 6 साइन एक्स कॉस एक्स, पण साइन काय येईल? निगेटिव्ह. प्लस 8 साइन एक्स कॉस एक्स dx इक्वल टू dt. सिम्प्लिफाय केला. 8 मधनं 6 गेले, 2 टाइम्स साइन एक्स कॉस एक्स dx इक्वल टू dt, अँड दिस इज आवर न्यूमरेटर. हाच तुमचा न्यूमरेटर आहे. अँड देअरफॉर आवर इंटिग्रल बिकम्स, न्यूमरेटर म्हणजे कोण? dt आहे, आणि डिनॉमिनेटरबद्दल आपण टी पुट केलं. आलं पुन्हा तोच फॉर्म्युला, 1 अपॉन एक्स किंवा टीचा डेरिव्हेटिव्ह dt. ओके. दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ टी प्लस सी, म्हणजेच तुमचं आन्सर येईल लॉग ऑफ 3 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि अशा टाईपचे कितीतरी प्रॉब्लेम्स ह्या प्रॉपर्टीवरचे आपल्याला घेता येतील, ते पुढे आपण पुन्हा बघणार आहोतच. ओके. अप टिल एनी प्रॉब्लेम? ओके. नाव वी सी next corollary on next session. Okay, up till we stop here.